नमस्कार, मी विशाल पाटील। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्याशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांमुळे अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावं लागलेलं आहे। तर खरातनं तब्बल 200हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक दावा खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी केलेला आहे। दरम्यान केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षीय महिला नेत्यांनीही पाठ फिरवल्यानं चाकणकर यांची आता कोंडी झाली आहे। एकीकडे सुषमा अंधारे यांनी पुराव्यांची साखळी सादर करत चाकणकरांकडे 500 ते 600 कोटींची मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी हव्या तितक्या मानहानीच्या केसेस करा, आम्ही घाबरत नाही असं म्हणत चाकणकरांना थेट खुलं आव्हान देऊन टाकलंय। या प्रकरणाला आता अधिक थरारक वळण मिळालंय ते तृप्ती देसाई यांच्या धक्कादायक दाव्यानं। 24 तारखेला अशोक खरातचा एनकाउंटर होऊ शकतो, या त्यांच्या विधानानं मात्र खळबळ उडालेली आहे। राजीनामा देऊनही चाकणकरांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली असून अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावं लागलं। खरात यांना अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव देखील समोर आल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलं। आणि धक्कादायक बाब म्हणजे केवळ विरोधी पक्षच नव्हे तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि इतर राजकीय पक्षांमधील महिला नेत्यांनी चाकणकर यांची पाठराखण न करता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। खबरदार पुढारी या दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी या प्रकरणाबाबत अत्यंत खळबळजनक दावा केलेला आहे। खेमनार यांच्या मते अशोक खरात यानं 200हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता असून यामध्ये बहुतांश महिला या उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहेत। या गंभीर आरोपामुळे आणि वाढत्या दबावामुळे चाकणकर यांना आपलं पद सोडावं लागलंय आणि या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। संविधानिक पदावर असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या पीएचे मला फोन आले। एवढं करून त्या पीएने सांगितलं की ताईंचा तुम्हाला निरोप आहे, तुम्ही त्याचा खुलासा करून टाका। तो खुलासा आपण न केल्यामुळे ताईंचा स्वतः मला फोन आला आहे 9 मार्च रोजी। ते पण आपल्याकडे आहे, मी आपल्याला दाखवतो स्क्रीनवरती, दिसतं बघा, पेपर्स माझ्याकडे आहे। 9 मार्चला त्यांचा मला कॉल आलेला आहे। हे पेपर्स माझ्याकडे आहे ते उपलब्ध। आणि त्यानंतर त्यांनी मला एक पत्र पाठवलं आणि आज एक मला एसपी ऑफिसला जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये तर चक्क माझं दैनिक बंद करण्यात यावं असं त्यांनी दिलं आणि या संपादकावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असं पत्र देखील जिल्हा पोलीस अधीक्षक आयल्यानगरला दिलंय। एखाद्या पुढारी मंत्री नंतर संत्र्याकडे गेले तर त्या राजकीय पुढाऱ्यांची देखील त्या कॅप्टनचे संबंध आहे। बरं, महिला म्हणून जर महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे गेले तर आयोगाच्या अध्यक्ष त्या बाबाच्या ट्रस्टवरती संचालिका आहे, म्हणून त्यांनी माझा पर्याय निवडला। बसला दत्ता खेमनरांकडे आपण जाऊ, ही हकीकत सांगू आणि याच्या दत्ता खेमनर कुठंतरी बातमी प्रसिद्ध करतील या दृष्टिकोनातून मी बातमी केली। पण मी बातमी प्रसिद्ध करताना माझ्या बातमीमध्ये कुठेही कॅप्टन अशोक खरातांचं नाव उल्लेख केलेलं नाही, कुठेही कोणत्या महिलेचं नाव उल्लेख केला नाही आणि मी अतिशय संविधानाला लोकशाहीला शोभल अशी ती बातमी फक्त महिलांमध्ये जागरूकता होईल आणि कुठून तरी महिला समोर येईल आणि फिर्याद होईल याच अपेक्षेने मी छापली होती। तर एकंदरीतच अनेक धक्कादायक खुलासे आज आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून देखील करणार आहोत। त्याच्या मागची मूळ कारण अशी आहेत की ज्या वेळेला या खरातला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर खरातचं पुढच्या काळामध्ये काय होतं। बरं, खरात बरोबर अनेक राजकीय नेते मंडळी, अनेक राजघराण्यातील महिला यांचे देखील संबंध असल्याचा थेट आरोप आपण आताच ऐकलेला आहे। दत्तात्रय खेमनार यांनी लिहिलेल्या या बातमीमध्ये अशा प्रकारचे धक्कादायक खुलासे यापूर्वीच करण्यात आलेले होते। मात्र काल ज्यावेळेला स्वतः रुपाली चाकणकर यांनी थेटपणे जाऊन
अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांनी थेटपणे महिला आयोगाच्या या राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी लिहिलेल्या बातमीचा देखील त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता. आणि त्यानंतर मात्र अनेक घटना वेगळ्या होत चालल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सर्वच खुलाशांसंदर्भातला आपण खुलासा आज आपल्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून देखील करणार आहोत. तर या संदर्भातलीच अधिक चर्चा करण्यासाठी काही क्षणामध्ये आपल्यासोबत खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार स्वतः जोडले जात आहेत. त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती घेणार आहोतच. मात्र वळूयात पुढच्या बातमीकडे, कारण रुपाली चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणानं आता एक वेगळंच आर्थिक आणि राजकीय वळण देखील घेतलेलं आहे. चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी सुषमा अंधारे यांनी आता थेट त्यांच्या संपत्तीवरती बोट ठेवत खळबळजनक दावा केलेला आहे. अंधारे यांच्या मते रुपाली चाकणकर यांच्याकडे तब्बल 500 ते 600 कोटी रुपयांची अफाट संपत्ती असून त्यांच्या या आर्थिक साम्राज्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी केलेली आहे. इतकंच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देताना अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले. बरं, रुपाली चाकणकर यांना सुनील तटकरे यांचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच पाठबळामुळे हे सर्व सुरू आहे असं विधान अंधारेंनी केलेलं आहे. भोंदूबाबा सोबतचे अघोरी कृत्य, महिला शोषणाकडे दुर्लक्ष आणि आता तर कोट्यवधींच्या संपत्तीचा हा आकडा, या सर्व गोष्टींमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. काय चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटिसा बिटिसा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. 500-600 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटीन चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकावण्याचा नक्की प्रयत्न कराल. मला एकदा नाही अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय. तर ही जे पद होतं, आम्हाला रुपाली चाकणकरांशी काही घेणं देणं नाही. ज्या पदावर त्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, त्या पदाला काही गरिमा असते. तर आज स्वतः सुषमा अंधारे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर अंजली दमानिया देखील जोडल्या जाणार आहेत. मात्र तत्पूर्वी यातला सगळ्यात पहिला दुवा तो म्हणजे खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार. दत्तात्रयजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. दत्तात्रयजी, खास तुम्हाला आमंत्रित करण्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या बातमीचा पाठपुरावा तुम्ही सातत्यानं करत आलेला होतात. मात्र दुसरीकडे ज्यावेळेला काल रुपाली चाकणकर यांनी स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली, त्या बंगल्यातून बाहेर आल्या, देवगिरीतून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दत्तात्रय खेमनार तुम्हीच लिहिलेल्या एका बातमी संदर्भातला पुरावा त्यांनी देत असताना या संदर्भातला खुलासा केला. आणि ते बोलत असताना त्यांनी आणखी सांगितलं की ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला तुमच्याकडे या संदर्भातली काही माहिती असेल तर ती राज्य महिला आयोगाला पाठवा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर नेमकं काय घडलं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. दत्तात्रय खेमनार. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो, आपण संपूर्ण राज्यामध्ये हा कॅप्टन खरात भोंदूबाबा यांची मागील वर्षीच 4 मार्च 2025 ला ती बातमी प्रसिद्ध केली होती. हा ज्यावेळी ती बातमी आपण प्रसिद्ध केली, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती अहिल्यानगर जिल्ह्यात बरीचशी व्हायरल झाली आणि नाशिक जिल्ह्यात झाली. बरं, त्यानंतर कॅप्टन खरात यांनी माझ्यावरती वावी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला. एवढ्यावरती तो कॅप्टन खरात थांबला नाही. बरं. त्याच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर या त्या ठिकाणी संचालिका होत्या. त्यांच्या मार्फत मला रुपाली चाकणकरांच्या पीएचा फोन आला आणि रुपाली चाकणकर काल पण म्हटल्या का मी त्यांना फोन केला नाही, त्यांनी मला स्वतः फोन केला 9 मार्चला. मी तो पण सोशल मीडियामध्ये दाखवलेला आहे, आजही तो माझ्याकडे आहे. आणि दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे का त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या का मी मग खुलासा यांनी केला नाही, आयोगाला सांगितलं नाही. जो माहिती माझ्याकडे भेटली होती संबंधित व्यक्तीने मला सांगितलं होतं, जर महिला आयोगाला ही माहिती दिली तर महिला आयोगच त्या देवस्थानवरती ट्रस्ट आहे, त्याच्यामुळे महिला आयोगाला चुकून ही माहिती देऊ नका. कारण आयोग जर दिलं तर आयोग त्या महिलेवरती दबाव आणू शकतो, तुमच्यावर दबाव आणू शकतो.
मी ती माहिती आयोगाला न देण्याचं मुख्य कारण असं, कारण आयोगच त्या ठिकाणी ट्रस्टी आहे आणि त्या बाबाचे भक्त आहे, आणि मग त्या आयोगाला माहिती देणार कसं? बरोबर आहे. मात्र दत्तात्रय खिमनारजी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो. इतकी मोठी बातमी होती, ती बातमी कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न झाला का? त्यानंतर तुम्हाला आलेल्या फोन कॉल्समध्ये नेमकं काय झालं? एखाद्या राज्य महिला आयोगाच्या पदावरती असलेली महिला इतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असताना ज्या प्रकारचे व्हिडिओ या खरातचे समोर येताना दिसत आहे, अक्षरशः संताप येतो. महिला स्वतः सुरक्षित नसल्याचं दिसून येतं आणि काही का होईना तुमच्या खबरदार पुढारी दैनिकात जर एखादी बातमी येते त्याची दखल घेणं गरजेचं होतं, मात्र ती दुर्लक्षित झाली का? दुर्लक्षित झाली असेल तर कुणाकुणाचा यामध्ये हात आहे? आणि थेटपणे पुरावे असताना आज त्यांच्या पीएनं हे व्हिडिओज बाहेर काढलेले असताना त्या काळात जर या बातमीची दखल घेतली गेली असती तर मात्र अनेक महिला सुरक्षित राहिल्या असत्या असं वाटतं का? मी खऱ्या अर्थाने आज सांगतो, रुपाली चाकणकर यांचा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो राजीनामा घेतला, हां. यामध्ये पत्रकाराचा विजय झालेला आहे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकारांनी 2025 मध्ये जी बातमी ओपन केली होती, त्या बातमीच्या अनुषंगानेच जी काही विक्टीम, जी काही फिर्यादी महिला तयार झाली, त्या बातमीचा आधार घेऊनच तिनं ती फिर्याद दिलेली, तिनं डेअरिंग केली आणि ती फिर्याद दाखल केली. म्हणजे यामध्ये खबरदार पुढारीने जी बातमी छापली होती त्या बातमीचाच आधार त्या महिलेने घेतलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या महिला नेता आहेत, सुषमाताई असतील, त्याचबरोबर तृप्तीताई देसाई असतील, रुपालीताई ठुमरे असतील, अंजलीताई दमाने असतील, या सर्व महिलांनी खऱ्या अर्थाने जो आवाज उठवला, त्या सर्वांच्या आवाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल तर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. महिला आयोगाचं अध्यक्ष पद हे संविधानिक पद आहे आणि आपण संविधानिक पदावर बसलेल्या महिला जर लोकशाहीची हत्या करत असेल, लोकशाहीच्या मध्ये जो पत्रकार आवाज उठवण्याचं काम करतो, त्या पत्रकाराला मदत करण्याऐवजी तुम्ही त्या पत्रकाराला नोटिसा पाठवतात. SP साहेबांकडे आज मी मीडियामध्ये एक पत्र दिलं बघा. त्या पत्रामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांना महिला आयोगाने असं पत्र दिलं का त्यामध्ये दैनिक खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांचं दैनिक खबरदार पुढारी वृत्त कायमस्वरूपी पेपर बंद करा, असं डायरेक्ट आयोगाच्या पत्रामध्ये मेन्शन केलं आहे. बरोबर आहे. मात्र दत्तात्रय खिमनारजी, हे पत्र देखील तुम्ही दाखवलं, तुम्हाला आलेले कॉल रेकॉर्ड्सही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय पुढारी ज्यांना आपण खूप मोठी जबाबदारी दिलेली असते, अनेकांना त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा देखील असतात, मात्र त्याच जर महिलांना सुरक्षित ठेवू शकत नसतील तर पुढे काय? थेट मला तुम्हाला विचारायचं आहे, एप्स्टीन फाईलमध्ये देखील अशाच प्रकारे एक महिला पुढाकार घेते काय? आणि एप्स्टीन फाईलमध्ये काय घडलं हे अवघ्या जगानं पाहिलं. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ज्या प्रकारचे आपण रुपालीताई आणि खरात यांचे फोटोज, व्हिडिओज पाहिले, ज्या देवाचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्यामध्ये करण्यात आला, ज्याचं कुणीही समर्थन खरं तर करणार नाही, मात्र अशा प्रकारे एखादी आयडियल समजली जाणारी महिला हे करत असेल तर इतर महिलांचं काय अनुकरण हे होणार? थेटपणे अंधश्रद्धा ठेवून लोक अशा व्यक्तींकडे जाणार आणि खरातनं जे दुष्कृत्य केलं त्याविषयी बोलताना देखील लाजही येते आणि चीडही येते. दत्तात्रय खेमनार, तर खऱ्या अर्थाने आपण बघा, एखादी महिला त्या संविधानिक पदावरती आहे. आयोग हा महाराष्ट्रातील पीडित शोषित महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग बनवलेला आहे. पण जर आयोग हा महिलांना त्या ठिकाणी महिलांचा आवाज दाबण्याचं काम, महिलांचं लैंगिक शोषण होतंय त्या ठिकाणी जो शोषण उघड करतो त्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचं काम, आणि खऱ्या अर्थानं जर आयोगाचं जर काम भोंदू बाबांना प्रोटेक्शन देण्यासाठी जर होत असेल तर तो आयोग कशासाठी नेमलाय हाच मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. बरं, खरं तर 2025 पासून तुम्ही या सगळ्या बातमीचा पाठपुरावा करताना दिसताय. तुम्ही आमच्या वृत्तवाहिनीकडे देखील आलेला असतात, लोकशाही मराठीकडे आलेला असतात, तर निश्चित ही बातमी आपण लावून धरलेली असती. मात्र मी आपल्यावरचं प्रेशर समजू शकतो की काय नेमकं त्यावेळेला घडलं असेल, कुठल्या मानसिकतेतून एखाद्या पत्रकाराला जावं लागतं, ही देखील बाब मी मान्य करू शकतो. बरं दत्तात्रय खेमनारजी, तुमच्याकडे असलेले पुरावे असतील, तुमच्याकडे असलेल्या सूत्रांच्या या बातमीतून अनेक महिला सुरक्षित राहू शकल्या असत्या, मात्र आज ज्यावेळेला कथित आरोप केले जात आहेत की 100 लोक आहे, 200 लोक आहे, 500 लोक आहे, खरोखर पीडित महिलांची संख्या यामध्ये किती असेल असं वाटतं? तुमची शोधपत्रिकारिता काय सांगते? आज लोकशाही आणि तुम्ही मिळून या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करूयात. दत्तात्रयजी,
खरं तर आता 100 व्हिडिओज आहे, आपणच बघतो मीडियाच्या माध्यमातून. पोलिस म्हणतात आमच्याकडे 58 व्हिडिओ आहे. पण एकंदरीत मी सांगतो, या सगळ्या प्रकरणामध्ये किमान 300 महिला, माझा एक अंदाज आहे, 300 ते 500 दरम्यानच्या ज्या महिला आहेत, त्या बाबांनी आतापर्यंत त्यांना त्या ठिकाणी लैंगिक शोषणाचा शिकार केलेला असावा, असा एक माझा शोध पत्रकारितेतला अंदाज आहे. बरोबर आहे. मात्र दत्तात्रय खेमनारजी, ज्या वेळेला एखादा पत्रकार अशा प्रकारच्या बातम्यांचा पाठपुरावा करतो त्यावेळेला कुठल्या कुठल्या दबावाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. कारण एका मोठ्या पदावरच्या महिलेच्या बाबतीमध्ये असलेली बातमी असेल, खरातनं केलेलं दुष्कृत्य असेल आणि खरातचा जो PA आता समोर आलेला दिसतो आपल्याला सगळ्यांना, काय काय गौड बंगाल यामध्ये असू शकतं, किती कोट्यवधींची माया जमा करण्यात आलेली असेल आणि त्यासाठी ब्लॅकमेलही करण्यात आलेलं असेल का, काय वाटतंय तुम्हाला? खराची प्रॉपर्टीज आपण बघा, सगळे आता आकडे आपल्या समोर येत आहे. कोणी म्हणतं 2000 करोडची आहे, कोणी म्हणतं 1000 करोडची आहे. पण खऱ्या अर्थाने आता SIT ज्यामध्ये नेमले गेलेले आहेत आणि पोलिसांनी त्यामध्ये सखोल तपास खऱ्या अर्थाने गेला पाहिजे. निष्पक्षपणे हा तपास झाला पाहिजे. आणि याचे जे प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज खऱ्या अर्थाने त्याच्या कुठल्या नातेवाईकांच्या नावावर घेतलेले, कुणाच्या नातेवाईकांच्या घेतलेले आहेत, याच्यामध्ये कोण कोण त्याला स्लिपिंग पार्टनर आहे, यामध्ये कुठले कुठले लोक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी या तपासामध्ये खऱ्या अर्थाने समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे खरात याने आतापर्यंत करोड रुपयाची जी माया जमवलेली आहे त्याची देखील खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. आणि खरातचा जो बंगला आहे, तो बंगला बघा संगमनेरी दगडामध्ये बनवलेला आहे, काही करोडाचा तो बंगला आहे. आणि आजच मी एका बातमीमधून बघितलं, खऱ्या अर्थानं तिथले आता स्थानिक नागरिक देखील रस्त्यावर उतरले. काही गोरगरीब शेतकऱ्यांना पोलिसाची धमकी देऊन तुमच्या जमिनी हडपणे, असा देखील त्या नागरिकांनी खुलासा केला. तर आमच्या आजूबाजूला असणाऱ्या आश्रमाच्या बाजूच्या शेतकऱ्यांना देखील, गावकऱ्यांना देखील खराताचा प्रचंड त्रास होता. बरोबर आहे. एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये झालेला त्रास आणि अनेक गोष्टी. दत्तात्रयजी, जाता जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मात्र या पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती पक्ष म्हणून वरिष्ठ काय कारवाई करतात हे जास्त महत्त्व आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना अनेकदा या संदर्भातल्या तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योग्य पुढाकार घेत राजीनामा देण्यासंदर्भातला आदेशही दिलेला होता. आणि रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे की आपण यामध्ये निर्दोष आहोत, कुठल्याही प्रकारच्या प्रेशर विना या संदर्भातला तपास व्हावा म्हणून आपण राजीनामा देतोय असं म्हटलेलं आहे. मात्र पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती आणखी कुठल्या प्रकारची कारवाई होते का याकडे आपल्या सगळ्यांचं देखील लक्ष असेल. धन्यवाद दत्तात्रय खेमनार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि तुम्ही केलेली जी बातमी आहे आज महाराष्ट्रच नव्हे देशभरामध्ये गाजत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं हे सांगण्याचा महाराष्ट्राला प्रयत्न केला. त्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊनही रुपाली चाकणकर यांच्या भोवतीचा वादाचा फेरा थांबण्याचं नाव घेत नाही. राजीनाम्यानंतरही त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरूच असून आता हा वाद कायदेशीर लढाईकडे झुकताना दिसतोय. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना चाकणकर यांनी अनामिका कापली असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळलेला असून बदनामी करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. मात्र चाकणकर यांच्या या इशाऱ्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस दाखल करा, आम्हाला त्यांना काहीच फरक पडत नाही, अशा शब्दात दमानिया यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये अनेक फोटो आणि पुराव्यांची साखळीच सादर केली आहे. अंधारे यांनी मांडलेल्या या पुराव्यांमुळे आता चाकणकर यांची अडचण अधिकच वाढलेली असून चाकणकर यांनीच आता या सर्व प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे पदाचा राजीनामा आणि दुसरीकडे पुराव्यांसह होणारे आरोप यामुळे हे प्रकरण आता चांगलंच चिघळताना दिसतंय. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. हे गंभीर आहे. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसाद करणं
या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. अनामिका कापली नाही कापली ते त्यांचं त्यांनी ठरवावं, सुषमा अंधारेंनी ठरवावं. पण त्यांनी एकदा नाही अनेक फोटो दाखवले, तर त्यांनी दोघांनी नक्कीच त्याचा जो सोक्षमोक्ष आहे तो लावावा. पण या ज्या सगळ्या गोष्टी मी मांडल्या हे तिथलं सत्य होतं. तुम्हाला हवं ते तुम्ही करा, हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं. तर आता तर अशोक खरात प्रकरणामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेत थेट एनकाउंटरचा खळबळजनक दावा केलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अशोक खरात याचा येत्या 24 तारखेला एनकाउंटर केला जाऊ शकतो असं मत तृप्ती देसाईंनी व्यक्त केलंय. या प्रकरणातील मोठे मासे आणि बड्या राजकीय व्यक्तींची नावं समोर येऊ नयेत यासाठी खरातचा काटा काढला जाण्याची भीती देसाईंनी व्यक्त केली आहे. तसंच तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं आवाहन केलेलं असून मुख्यमंत्र्यांनी हा संभाव्य डाव वेळीच ओळखून तो उधळून लावावा अशी मागणी देखील केली आहे. बरं, इतकंच नव्हे तर केवळ राजीनामा पुरेसा नसून रुपाली चाकणकर यांची पक्षातून तातडीनं हकालपट्टी करणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय. आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या स्वतः तृप्ती देसाई देखील. तृप्तीजी, आपलं खूप खूप स्वागत. एक धक्कादायक खुलासा तुमच्याकडून येताना दिसतोय. खरातनं केलेलं दुष्कृत्य अवघ्या जगानं पाहिलेलं आहे आणि अशा नराधमांचं काय करावं यासाठी सांगण्यासाठी तृप्ती देसाई तुमचे शब्द देखील पुरेसे असतात. मात्र येत्या 24 तारखेला एन्काउंटर होऊ शकतो ही भीती तुम्ही व्यक्त करताय. काय तुमच्या मनामध्ये आहे, काय तुमचे सूत्र सांगताना दिसतात तृप्तीजी? अशोक खरात जे आहे त्यांनी लैंगिक शोषण किंवा ज्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि त्याचे राजकीय लागेबंदे, राजकीय संबंध समोर आले. हा. आपण बघितलं असेल की 3च दिवसामध्ये जे आहे ते महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. बरोबर. आता त्यांची पक्षातनं हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. परंतु फक्त चाकणकरांवर हे प्रकरण थांबत नाही, तर महाराष्ट्रातल्या 9 मंत्र्यांचा त्यांच्याशी आलेला संबंध, अनेक आमदार, अनेक खासदार, अनेकांचे त्यांच्याशी जे आहे ते आर्थिक देवाणघेवाण, अनेक ठिकाणी पार्टनरशिप, हे काही जे सगळं आहे ते आता SITच्या चौकशीमध्ये समोर येणार आहे आणि समोर आल्यानंतर बऱ्याच जणांचं जे आहे ते पितळ उघडं पडणार आहे. त्यामुळे आपली चौकशी, आपली राजकीय विकेट पडू नये यासाठी मग हे प्रकरण संपवलेलंच योग्य राहील. यासाठी आता अशोक खरातचा आवाज संपवण्याचं जे आहे ते काम होऊ शकतं. काल मला एका पीडितेचाही फोन नाशिक मधून आलेला होता, तिचंही तेच म्हणणं होतं आणि आम्हालाही वाटतंय की आता 24 तारखेला जेव्हा अशोक खरातला जेव्हा पोलीस कस्टडी त्याची जी काय ती पुढे वाढवून मिळेल त्या दिवशी हजर करणार आहेत, तर त्या दिवशी झटापटीत त्यांनी काही गोंधळ घातला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्याला जे आहे ते मारून टाकण्याचा प्लॅन आहे आणि त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. आणि तो एन्काउंटर आता होऊ नये कारण ही जी टोळी आहे अशोक खरातची ती समोर आली पाहिजे, त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हे सगळं जे काही घडलेलं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. त्यामुळे तो आवाज आत्ताच दाबला नाही गेला पाहिजे. यासाठी आम्ही हे जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जे काही लोकांकडून होऊ शकतं किंवा होणार आहे 24 तारखेला या संदर्भामध्ये आवाहन केलेलं आहे. बरोबर आहे. मात्र तृप्तीजी, एक मुळात प्रश्न हा येतो की खरातकडे असं नेमकं काय लपून आहे? कारण आता व्हिडिओज तर समोर आलेले आहेत, अनेक पीडित तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्ष कारवाई करेल असं तुम्हाला वाटतं का? बडे धेंडांची देखील नावं येत असल्याचं दिसतंय. म्हणजे अगदी आज झालेल्या काही पत्रकार परिषदांमध्ये सुषमा अंधारे जी असतील किंवा स्वतः त्या ठिकाणी असलेल्या अंजली दमानी असतील यांनी देखील आरोप केलेले आहेत की पक्षातल्याच वरिष्ठांकडून असलेला वरदहस्त, त्यामुळे वाढत चाललेली संपत्ती आणि दुसरीकडे अशा गैरप्रकारांमध्ये जादूटोणा असेल किंवा अनेक गोष्टींमध्ये नावं समोर येत असल्याचं बोललं जात आहे. कुणाचं नेमकं पाठबळ आहे असं तुम्हाला देखील वाटतं? आणि नेमकं कोण भेदरलेलं आहे, कोण घाबरलेलं आहे ज्यामुळे खरातचा जीव देखील घेतला जाऊ शकतो? तृप्तीजी, याच्यामध्ये अनेक राजकीय नेते असतील, अनेक सरकारी अधिकारी असतील, त्यांचे जे आहेत ते यांच्याशी संबंध आहेत. आपण जर बघितलं तर अगदी अब्जोवधीची संपत्ती जी आहे ती खरातची आता समोर आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक लोक जे आहेत, मग ते राजकारणी असतील, सरकारी अधिकारी असतील, ऍज अ स्लीपिंग पार्टनर म्हणून त्याच्यामध्ये संबंधित आहेत. आणि आता ही चौकशी होताना किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड करताना अनेकांची नावं जी आहेत ती समोर येणार आहेत. त्यामुळे सरकारी अधिकारी घाबरलेत,
राजकारणी घाबरलेले आहेत. हा. आणि आता मग चाकणकरांची जशी विकेट पडली तशी जी आहे ते अनेकांचं सत्य समोर येईल, पितळ बाहेर येईल. म्हणून जे आहे ते खरातला जर संपवलं, खरातचा जर आवाज बंद केला तर हे प्रकरण संपू शकतं. म्हणून अशा पद्धतीची जी आहे ती शक्यता जी आहे ती आम्ही वर्तवलेली आहे. आणि काही पीडितांचे सुद्धा म्हणणं आहे की हा विषय जो आहे तो म्हणजे आपल्याकडे तर आता पोलिसांकडे 58 व्हिडिओ प्राप्त झाले, जवळजवळ हा. ते 100 पर्यंत आलेत. पण माझ्याकडे जेव्हा नाशिकची टीम 5 मार्चला आलेली हा होती हा हा त्यांच्याकडे जवळजवळ 150 ते 200 व्हिडिओ होते ज्याच्यामध्ये हा लैंगिक शोषण करताना दिसतोय. आणि 500हून अधिक महिलांबरोबर अशा पद्धतीचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मग याच्यामध्ये जे जे कोणी अडकणार आहेत, जे जे कोणी बाहेर येणार आहेत, ते आता जे आहेत ते घाबरलेले आहेत. आणि खरातने जर या सगळ्यांची नावं घेतली तर या सगळ्यांना त्याच्यामध्ये आतमध्ये जावं लागेल. या टोळीमध्ये जर हे सगळे सामील असतील, मग राजकारणी असतील, सरकारी अधिकारी असतील, मोका अंतर्गत कारवाई होईल आणि सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. आणि मग जेलमध्ये न जाता मग याच्यामध्ये आपल्याला बाहेर सेफ मध्ये कसं राहता येईल, तर मग खरातचा एन्काउंटर करणं, खरातला संपवणं आणि मग हा विषय त्यांच्यासाठी संपू शकतो. म्हणून आम्हाला वाटतंय की खरातला जे आहे ते या 24 तारखेला जेव्हा हजर करणार आहे हा. तेव्हा कुठलं ना कुठलं कारण देऊन त्याला ठार मारण्याचं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे तृप्तीजी. अगदी काही क्षणांपूर्वी आपल्याबरोबर खेमणारे देखील होते ज्यांनी या संदर्भातली पहिली बातमी देण्याचा हो. प्रयत्न केलेला होता. मात्र त्याच पत्रकाराचा छळ झाल्याचा आरोप त्यांनी स्वतः आज टेलिव्हिजनवरती महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे. तृप्तीजी, मग जगायचं तरी कसं? म्हणजे पत्रकारिता असेल, सामाजिक कार्य असेल, सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल आणि त्यामध्ये जर बडे धेंडच अशा प्रकारे जर अडकवण्याचा आणि अडकण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र नेमका कुठल्या बाजूला चाललेला आहे? ज्यांना आम्ही निवडून देतो तेच लोक जर आपल्या पदाचा गैरवापर करत असतील, एप्स्टीन फाईल पासून तर कॅप्टन फाईल पर्यंत जर महाराष्ट्रातला हा सगळा प्रवास पाहिला, चीड येते का तुम्हाला? प्रचंड चीड येते. महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कशासाठी आहे? हा. महिलांना न्याय देण्यासाठी आहे. आणि तुम्ही तिथे एखाद्या पुरुषाला वाचवण्याचा प्रयत्न करताय. खेमनारांनी जेव्हा बातमी प्रसिद्ध केली तेव्हा कुठल्या पीडितेवर अत्याचार झाला किंवा खरातने कुणावर अत्याचार केलाय त्या पीडितेचा नंबर द्या म्हणून चाकणकरांचा फोन गेला नव्हता. तर खरातची तुम्ही माफी मागा. खरात हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याची जी बदनामी आहे ती थांबवा म्हणून त्यांना नोटीस पाठवली गेली. म्हणजे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये राजकारणी जे आहेत, मग राजकारण्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाहीये का? या ज्योतिषांकडे जातात, यांना सांगतात की यांच्यामुळे आम्हाला पद मिळाले. अरे आपल्या कर्तृत्वामुळे आपल्याला पद मिळालेलं आहे. जनतेचा तुमच्यावर असलेला तो विश्वास असतो. आणि महिला आयोगाचं पद हे महिलांना न्याय देण्यासाठी आहे. परंतु कुठंतरी अशोक खरातच्या ट्रस्टवर असणं, त्याच्याबरोबर जे आहेत ते त्यांचे घरगुती संबंध असणं, म्हणून त्याने मग चुकीची कृत्य केली म्हणून तुम्ही त्याला पाठीशी घालण्याचं काम करताय. त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच जर हे प्रकरण जेव्हा खेमनारांनी मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या वर्तमानपत्रातून समोर आणलं होतं तेव्हाच जर गुन्हा दाखल झाला असता तर अनेक शेकडो महिलांबरोबरचे असे अत्याचार थांबले असते. म्हणजे ह्या ज्या शेकडो महिला 2025 मार्च नंतर ज्या महिलांवर असं लैंगिक शोषण केलं गेलंय त्याला पूर्णपणे जबाबदार रुपाली चाकणकर आहेत. कारण रुपाली चाकणकरांनी त्यावेळेला ते प्रकरण दाबलं, पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मग लोकशाहीमध्ये एखाद्या महिलेचा आवाज, एखाद्या महिलेवर जर अन्याय झालाय, काही जर व्हिडिओज आलेत, पेनड्राईव्ह आलेत आणि त्या पत्रकाराने जर छापलं तर तुम्ही त्या पत्रकारांना धमक्या देता? त्या धमक्या देण्यासाठी तुम्हाला पद दिलंय का? किंवा एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला तर तो अन्याय जो आहे तो दाबण्यासाठी तुम्हाला ते पद दिलंय का? किंवा एखाद्या पुरुषाने जे ते कृत्य केलंय तो पुरुष तुमच्या जवळचा आहे म्हणून तुम्ही त्याला वाचवण्यासाठी ते तुम्हाला पद दिलं होतं का? तर अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल तर त्या पदावर राहून तिथं न्याय देणं गरजेचं असतं. आणि तुम्ही तो न्याय दिला नाही. तुम्ही त्या ज्या व्यक्तीला खरातला वाचवायला गेलात तिथं आपण बघितलं असेल की तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं इन्व्हॉल्व आहात, ज्या गोष्टी तुम्ही तिथं ज्या काही अंधश्रद्धेच्या करत होता, लोकांनी दबाव आणल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर विशाल सर यांचा राजीनामा आलाय. म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायची होती. नैतिकतेच्या आधारावर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि म्हणूनच सुनेत्रा वहिनींकडे आमची मागणी आहे की तुमच्या पक्षाची प्रतिमा, आता तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि ती प्रतिमा जर व्यवस्थित ठेवायची असेल तर एक चांगलं काम सुनेत्रा वहिनी आता करू शकतात जे त्यांच्या हातात आहे, ते म्हणजे चाकणकरांची तातडीनं पक्षातून हकालपट्टी करणं. बरोबर आहे तृप्तीजी. खरं तर वेळ संपत आलेली होती, मात्र अगदी थोडक्यात मला तुमच्याकडून आणखी एक उत्तर अपेक्षित आहे. तृप्तीजी, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत सुनेत्रा पवार. त्यानंतर त्यांच्याच पक्षातील एक व्यक्ती काय करतेय
या संदर्भातले अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले. अनेक पीडिता समोर येण्याची शक्यता आहे. त्यांना तुम्ही समोर आणणार का? दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनाम्यासंदर्भातला घेतलेला निर्णय खरं तर 2 आठवड्यांपूर्वीच मुसक्या आवळल्या गेल्या असत्या. मात्र यामध्ये जर कुणी बाधा आणलेली असेल तर त्यांच्यावरती पक्षानं कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं का? याच्यामध्ये या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी मध्यस्थी केली किंवा हा. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि सुनेत्रा वहिनींकडून अपेक्षा यासाठी आहे, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा ज्या महिलांना न्याय देण्यासाठी आयोगाच्या पदावर आहेत. आयोग हे संविधानिक पद आहे, तरी सुद्धा पक्षाच्या महिलेची नेमणूक केली. परंतु आता जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत तेव्हा मात्र आता त्यांना तिथनं हकालपट्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्र आमचा कुठं नेऊन ठेवलाय हा प्रश्न विचारायची वेळ आता राजकारण्यांवर आली आहे. कारण 9 मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार जे आहेत ते या खरातांकडे जाऊन जे आहे ते त्या उष्णोज्ज्वल मागवणं असेल, त्यांचे विधी करणं असेल, त्यांच्या ज्या काही काळ्या बाजू आहेत त्या मिटवणं असेल, याच्यासाठी तुम्ही राजकारण करता का? सर्वसामान्यांकडे जायला तुम्हाला वेळ नसतो, सर्वसामान्यांना ची कामं करायला वेळ नसतो आणि इथं मात्र तुम्हाला उष्णोज्ज्वल आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवता येतं, रिकाम्या गाड्या पाठवता येतात आणि इथं सर्वसामान्यांनी तुमची नेमणूक केली. त्यामुळे मला असं वाटतंय की या संदर्भामध्ये आता SIT चौकशी सुरूच आहे, पण मोका अंतर्गत कारवाई सगळ्यांवर झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे ती ही सगळी जी काही बडी देंड आहेत, जी काही टोळी आहे त्यांच्या सगळ्यांच्या मुसक्या आवळणं आता गरजेचं आहे. नक्कीच. धन्यवाद तृप्ती देसाईजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि यापूर्वी देखील अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालत त्याला तडीस नेण्याचा तुम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला होता. या प्रकरणातही सखोल चौकशीसाठी तुम्ही मदत करावी, तुम्ही देखील पुरावे जोडावेत आणि त्याचबरोबर ज्या महिला पीडित आहेत, ज्या समोर येण्यासाठी घाबरताय, त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. कॅप्टन फाइल्स प्रकरणामधील प्रमुख आरोपी भोंदूबाबा अशोक खरातमुळे वादग्रस्त ठरलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही पाणी सोडावं लागणार असल्याची माहिती पक्षातीलच सूत्रांनी दिली आहे. वादात सापडल्यानंतर त्यांच्या पदाचा राजीनामा देणाऱ्या चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिसऱ्या नेते आहेत. याआधी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांनी वादात अडकल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला होता. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा. आता पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी. वादात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या नेत्याचा राजीनामा. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये चाकणकर या नराधम अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसताय, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी खरातची तुलना थेट विठ्ठलाशी करताय. चाकणकर आणि खरातचे अनेक फोटो व्हायरल झाल्यानं अशोक खरातच्या काळ्या कृत्यांना चाकणकरांचा वरदहस्त होता की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला असला तरी आता नैतिकता म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा किंवा पक्षानं त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा. या प्रकरणी ज्यांची नावं पुढे येत आहेत त्या सर्व नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. खरात प्रकरणात अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्यात सर्व पक्षांच्या नेत्यांची नावं खरात याच्या कारनाम्याशी जोडली जाऊ लागली आहे. त्या नेत्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आता प्रतिस्पर्धी पक्षांनी लावून धरली आहे. मोठे मासे या जाळ्यात खरातांचे अडकले आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परवाच्या अधिवेशनामध्ये
या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू. खरातावर त्यांची जी काही उधळण होती, पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. गंडे दोरे अंगारे दुपारे बंधुगिरी तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीने तिला महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे. जोपर्यंत संवैधानिक पदावर चाकणकरबाई होत्या तोपर्यंत याचा तपास होऊ शकला नसता. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. आम्ही समस्त महिला त्यांच्या आभारी आहोत. आता चाकणकरांना अटक करणं गरजेचं आहे. त्याची ही जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. चाकणकरांच्या पण मालमत्तेची चौकशी होणं गरजेचं आहे. तरच यातले धागे दोरे आपल्याला मिळणार आहेत. महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 1.5 वर्षही झालंय. या काळात राष्ट्रवादीच्या 3 बड्या नेत्यांना वादग्रस्त परिस्थितीत त्यांच्या पदांचे राजीनामे द्यावे लागलेत. सर्वात आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024ला हत्या झाली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला. अखेर 4 मार्च 2025ला धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण देत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला. नाशिक सत्र न्यायालयानं सदनिका घोटाळा प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवल्यानं नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस ते विधानसभेत रमी खेळताना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसंच शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं कोकाटे अडचणीमध्ये आलेले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून कोकाटेंचा राजीनामा घेतला होता. राष्ट्रवादीच्या या 2 बड्या नेत्यांनंतर आता रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत अनेक फोटोंमुळे आणि त्यांनी खरात यांची विठ्ठलाशी केलेली तुलना चाकणकरांच्या चांगलीच अंगलट आली आहे. आता चाकणकरांच्या पक्षाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी त्यांचा राजीनामा तातडीनं घेण्याची मागणी आता विरोधक करतायत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चाकणकर यांचे नाव न घेता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आपण कोणाबरोबर बसावे भेटावे याचं भान ठेवलं पाहिजे. आपल्याविषयी संशय निर्माण होणं कधीही योग्य नसतं. समोर आलेल्या प्रकरणात संबंधितांवर पक्ष नक्कीच कारवाई करेल असं सांगत पटेल यांनी चाकणकर यांच्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचेही संकेत दिले आहेत. या ज्या दोघं त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असून यात आपला काहीही संबंध नसल्याचा सूर अडवलाय. अनेक जण खोट्या बातम्या पसरवत असल्याचा कांगावा रुपाली चाकणकरांनी केलाय. चुकीच्या बातम्या चालू आहेत. एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं. आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो. ते फोटो माझ्या आहेत. अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांना आता उधाण येईल. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर स्वतः
अशा भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या पायाला पाणी घालतात, त्याचे पाय स्वतः पुसतात, त्याच्या डोक्यावर छत्री धरतात असे अनेक फोटो आता व्हायरल आहे। एका व्हिडिओत चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांची तुलना थेट विठ्ठलाशी करून तमाम वारकऱ्यांचा घोर अपमान केलाय। अशा विचारधारेची महिला नेता ही महिलांच्या सुरक्षेची हमी कशी देणार, अशा स्वरूपाची टीका आता समाज माध्यमांवर केली जाते। हे प्रकरण अंधश्रद्धा, राजकीय नेत्यांचे भोंदूबाबांशी असलेले संबंध आणि महिला हक्काच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। चौकशीत यातील अनेक धागेदोरे आता उघडकीस येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। हिंदी महासागरातील अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा आणि सामरिकदृष्ट्या संवेदनशील लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सिया बेटावर इराणनं 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागून थेट आव्हान दिलेलं आहे। या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार इराणनं थेटपणे अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करण्याच्या हेतूनं ही क्षेपणास्त्र डागलेली होती। मात्र इराणचा हा प्रयत्न सपशेल फसलेला आहे। डागण्यात आलेल्या 2 क्षेपणास्त्रांपैकी एक क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे आपल्या मार्गातच निकामी होऊन समुद्रामध्ये कोसळलं, तर दुसरं क्षेपणास्त्र लक्ष्याकडे कूच करत असताना अमेरिकन संरक्षण यंत्रणेनं अत्यंत चपळाईनं ते हवेतच नष्ट केलंय। सुदैवानं या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तळाचे कोणतेही नुकसान झालं नाही। मात्र इराणच्या या आक्रमक पावलामुळे जागतिक राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। अमेरिकेनं या चिथावणीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय। आता हा संघर्ष कोणतं वळण घेतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।